गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आज सकाळी नाही, रात्री 12 वाजता पोचलो गावी. आता मी नाश्ता बनवायचा विचार मला. मायरा आता उठली, तिला तांदूळ घालते. चला नाश्ता झाला, आता मी जेवणाची तयारी करते. पीठ मळलं आणि आता चपाती पीठ मळून आमटी वगैरे रात्रीच सगळं दिलेलं आहे एक्स्ट्रा. मग ठरवू आता भाजी कोणती करायची, काय भात करायचं आणि पीठ मळायचं चपाती. हाय कर. हाय. तू कुठे आलेस? खांबाकडे आले. पीठ मळून झाले, मग चपात्या करते. मायराने विशाल गेलेत बाहेर. मायराला विशाल घेऊन गेला बाहेर खेळायला. तोपर्यंत मी चपाती बनवते. चला एकीकडे आमटी वगैरे गरम केलं जाते. मी भांडी खूप भांडी पडली, एवढी भांडी पडली सकाळपासून. भांडी घासते, मग कपडे धुवायला जाते. मग आम्ही जेवून निघणार आहे सामान आणायला सवासणीचं. मायराला घरात राहतच नाही, तिला नुसतं बाहेर जायचं खेळायला. हां 1 किलो. आत्ताच आम्ही मार्केटमधून आलो आहे, फाट्यावरून सगळं सामान वगैरे घेऊन. मायराच्या सवासणी त्याचं सगळं म्हणजे नारळ, खाऊची पानं, सुपारी वगैरे सगळं घेऊन आलो. परत लक्षात नाही राहते एक वस्तू म्हणून. आणि मग आता आम्ही घरी चाललो आहे. तुम्ही बघू शकता गावचं वातावरण किती छान आहे. असं वाटत पण नाही दुपार आहे, म्हणजे ऊन पण खूप कमी आणि हवा पण जास्त येते. ऊन असलं तरी काय वाटत नाही, हवा आहे म्हणून. आणि आम्ही घरी चाललो आहे आता सगळं घेऊन वस्तू वगैरे. त्या वस्तू नीट पण ठेवायच्यात, नाही तर असं होतं की सगळं घेऊन येतो आणि नेमकी त्याच टायमाला काय भेटत नाही वस्तू. मग तिथं जाऊन सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि विशाल पण बाहेर गेला आहे, मायरा पण बाहेर खेळते. सण झाले म्हणजे 6 वाजलेत. तर आता मी सगळी रूम झाडू वगैरे मारते. झाडू मारण्यात अर्धा तास तरी जातो. सगळं झाडू मारते सगळ्या रूमा आणि मग जेवणाच्या तयारीला लागते. इथे गावी जरा लवकरच जेवण बनवतात, म्हणून मी पण लवकर जेवण बनवते, चालू करते बनवायला. इथे पण मायरा किचनवर चढते, त्यामुळे इथे पण तिला बघूनच जेवण बनवायला लागते. त्यामुळे लवकर जेवण बनवते. मी आता वांग्याचं कालवण करते. गवारीची सुकी भाजी आहे सकाळची, आणि भाकरी आणि भात. पटपट आता जेवण बनवते. वांग्याची भाजी टाकते एका साईडला आणि एका साईडला भात आणि भाकरी करते. आणि मायरा इथे छानपैकी बाहेर खेळत होती. असं काय होतं आजचा आमचा दिवस. बाय बाय.